अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉक्टर रश्मी हिप्परगे यांनी आपला पदभार स्वीकारला असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली आहे। अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉक्टर रश्मी हिप्परगे यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती घेतली, तसंच अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर रश्मी हिप्परगे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली। पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, घरकुल तसंच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जनतेची कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनात कामचुकारपणाला अजिबात थारा दिला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। कामकाज आहे ते आम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने पार पाडू। लोकांचे जे काय गरजू लोकांचे जे काही कामं आहेत ते व्यवस्थित वेळेवर व्हावं असे लोकांचे अपेक्षा बरेच आहेत। सकाळी आल्यापासून बरेच असे लोकांचे अपेक्षा आलेत, ते आपण पूर्ण करूया। सर्वप्रथम म्हणजे इथली शिस्त, लोकांचे जे येण्याचे काम न थांबता न वेळ घालवता पटकन जे होऊ शकतं ते करू। तसंच त्याचप्रमाणे जे काही आपल्या अंडर गावं आहेत, जे काही विलेजेस आहेत आपले, त्यांचे जे काही महत्त्वाचे कामं आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून काम करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। नूतन सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रशासकांना अशी माझी सूचना आहे की जे काय मागे आता लोक नव्हते, ठीक आहे, सत्ता नव्हती, ही सगळे हे एक वेगळं भाग आहे। आता सत्ता आहे, दादा सर्वात महत्त्वाचं, दादाचं सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सपोर्ट आहे। त्या सपोर्टचा आपण पुरेपूर व्यवस्थितपणे फायदा घेऊन लोकांचे जितकं काम आपण करू शकतो, जितकी मदत करू शकतो, जे काही आपले गव्हर्नमेंटचे सुविधा आहे हे अजूनही लोकांपर्यंत पोचले नाही आहेत, त्याचे पोचण्याचं काम आपण केलं पाहिजे। दादांनी हे सुविधा आणून दिलेली आहे, पण त्याचे उपयोग लोकांपर्यंत कसं पोचवू शकतो हे आपण बघितलं पाहिजे। हे प्रशासकांनी जे काही अधिकारी लोक आहेत त्या डिपार्टमेंटचे त्यांनी पूर्ण केलं पाहिजे।